श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आज एक असा साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून आपला पितृदोष जो आहे तो हळूहळू कमी होण्यास मदत होईल आणि एक वेळ आल्यानंतर तो कायमचा निघून जाईल. तर प्रत्येक वेळेस आपल्याला होम, हवन किंवा पितरांची शांती करणे याच्यासाठी भला मोठा खर्च करणे जमत नाही, कारण की आर्थिक अडचणी ही प्रत्येकाला असते. आणि त्यामुळे काय होतं की आपल्याला असं वाटतं की बाबा मी हा होम केलं नाही, मी हे हवन केलं नाही, मी पितरांची शांती केली नाही, तर मला कसं फळ भेटेल किंवा माझ्या आयुष्यामध्ये कशी भरभराटी येईल. तर अशा वेळेस काळजी करू नका, प्रयत्न तर आपण 100% करत असतो. त्याचप्रमाणे हा पितृदोष दूर करण्यासाठी एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगते. तर करायचं काय आहे, आपल्या घरी साखर असते, तर रोज आंघोळ केल्यानंतर देवपूजा वगैरे करायची. आणि ज्यावेळेस तुम्ही घराच्या बाहेर पडता, म्हणजे समजा तुम्ही जॉबला जात असाल, तुमचा बिझनेस असेल काही, किंवा समजा नसेल तर सकाळी आंघोळ करून देवपूजा करायची आणि एक अर्धा चमचा साखर घ्यायची. आपली जी साखर असते ती घ्यायची आहे आणि ती एखादं झाड, म्हणजे पिंपळाचं झाड असेल, वडाचं झाड असेल, त्या ठिकाणी नेऊन ठेवायची आहे. त्या ठिकाणी असलेले कीटक म्हणजे मुंगी वगैरे जेव्हा ती साखर खातील तेव्हा तुम्हाला शेकडो लोकांना किंवा शेकडो प्राण्यांना जे अन्नदान आपण करतो त्याचं पुण्य भेटेल आणि त्याच्यामुळे तुमचा पितृदोष हळूहळू कमी होईल. हे एक प्रकारचं दानच आहे आणि अन्नदान हे नेहमी मी सांगते की सर्वात श्रेष्ठ दान आहे, मग ते कुणालाही केलं तरी चालतं. त्यामुळे हा उपाय करून बघा आणि हळूहळू आपला पितृदोष 100% कमी होईल आणि तुमचा भाग्योदय होण्यासाठी सुरुवात होईल. व्हिडिओ आवडला असेल तर 100% सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.